कोराळेकर चषकाचा 8वं पर्व नुकताच संपन्न झालेले मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न ही दमदार दर्जेदार क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वांनी उपभोगली। 4 दिवसांमध्ये 40 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। त्या सहभागी सर्व 40 संघांचा त्याचबरोबर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा आमच्या आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करत आहोत। अनेक विविध स्तरांमधून या स्पर्धेसाठी जे मदतीचे हात पुढे आले त्या सर्व आमच्या दानशूर दात्यांचं आमच्या सौजन्य दात्यांचा आयोजन समितीच्या वतीने आभार आम्ही व्यक्त करत आहोत। ही स्पर्धा यशस्वी करण्यापाठीमागे अनेक घटकातून अनेक विविध स्तरावरती जी मदत आमच्या आयोजन समितीला लाभली त्या सर्व सौजन्य दात्यांचा आमच्या आयोजन समितीच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करत आहोत। अगदी थोड्याच वेळात पारितोषिक वितरण समारंभ सोहळा आपण सुरू करणार आहोत। स्पर्धेमध्ये 5ही संघ जे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पंचम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत त्या 5ही संघांना विनंती आहे आपण लगेचच मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं। अगदी थोड्याच वेळात आपल्या उपस्थित लाडक्या अतिथींच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण समारंभ सोहळा आपण संपन्न करणार आहोत। या पारितोषिक वितरण समारंभ सोहळ्याप्रसंगी उपस्थित सन्माननीय अतिथी उद्योगपती मुरबाडचे सुदर्शन दादा मोपे यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत। आयोजन समितीच्या वतीने किरण दादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते सुदर्शन दादा मोपे यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना ज्यांच्या वतीने या क्रीडा स्पर्धेसाठी आमच्या आयोजन समितीला चांगलं सहकार्य लाभलं ते सुदर्शन दादा मोपे यांचा शुभ सन्मान किरण धुमाळ यांच्या शुभ हस्ते संपन्न होते। 4थ्या क्रमांकासाठी आर्थिक सौजन्य सुदर्शन दादा मोपे यांच्या वतीने आम्हाला लाभलेलं आहे त्यांचं पुनश्च एकदा आमच्या आयोजन समितीच्या वतीने आभार। तदनंतर उद्योजक राहुल दादा इंदुराव यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण बंटी दादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत। यांच्या वतीने पंचम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे आणि दादांचा शुभ सन्मान बंटी दादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। राहुल दादा इंदुराव यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि दादांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती सध्या संपन्न होत असताना तदनंतर उद्योजक आकाशदादा गुडे यांचा शुभ सन्मान तुषारजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत ज्यांची या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मुलाची साथ आमच्या आयोजन समितीला लाभलेली आहे। दादांचा शुभ सन्मान सध्या मुख्य व्यासपीठावरती तुषारजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। आकाशदादा गुडे यांचा हा शुभ सन्मान सध्या मुख्य मंचकावरती संपन्न होत असताना वस्त्रालंकार त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि त्यासमेत क्रीडा स्पर्धेची गोड आठवण चिरकाल स्मरणात राहावी त्यासाठी आपण देतो आहोत मोमेंटो सन्मानित करत आहोत आकाशदादा गुडे यांना। या स्पर्धेच्या माध्यमातून ॲज एम्पायर 4 दिवस ज्यांची जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली मॅनेजमेंट कमिटीला ज्यांचं चांगलं सहकार्य लाभलं मॅन फ्रॉम मामनुली कल्याण प्रवीण विशेसर यांचा शुभ सन्मान आयोजन समितीच्या वतीने आम्ही संपन्न करत आहोत। प्रवीण विशेसरांना मी विनंती करेल आपण समोर या आपला शुभ हस्ते आपला हा सन्मान स्वीकारा आणि या सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने भरतदादा धुमाळ आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी विशेसर यांना आपण सन्मानित करायचं आहे। ॲज अंपायर म्हणून या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली आहे। खेळाला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने केला गेला। स्वतः उत्कृष्ट दर्जाचे अष्टपैलू खेळाडू आहेत आणि या स्पर्धेमध्ये ॲज अंपायरिंग एक वेगळं स्टँडर्ड त्यांच्या वतीने जपलं गेलं। मॅन फ्रॉम मामनोली कल्याण प्रवीण विशेसर यांचा शुभ सन्मान भरतदादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना तदनंतर आणखीन एक सन्मान आपण संपन्न करत आहोत ज्यांची पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये अत्यंत दमदार राहिली। आपल्याच विभागातील जबरदस्त अष्टपैलू खेळाडू मुरबाड एक्सप्रेस या नावानं ज्यांना संबोधलं जातं मॅन फ्रॉम कलमखांडे सागर कापडी सर यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत। चंद्रकांत महाराज धुमाल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न होतोय। सागरजी कापडी यांची या स्पर्धेमध्ये पंच म्हणून दमदार कामगिरी आणि त्यांचा शुभ सन्मान आयोजन समितीच्या वतीने सध्या संपन्न होत असताना
त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण 3 कॅमेऱ्यानिशी आपण ज्यांच्या वतीनं पाहिलं. क्वालिटी विथ अ क्लॅरिटी, नीट, क्लिअर अँड क्लीन टेलिकास्ट, टीम टेनक्रिक लाईव्ह यांचाही शुभ सन्मान आयोजन समितीच्या वतीनं मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. अशोकदादा धुमाल विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कुरावळे आणि दादांच्या शुभ हस्ते टेनक्रिक लाईव्हचे मेंबर आमचे रोनक तडवी अर्थातच रॉनी यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना संपूर्ण स्पर्धेमध्ये थेट प्रक्षेपणाची जबरदस्त जबाबदारी त्यांच्या संपूर्ण युनिटनं सांभाळली. टेनक्रिक वाहिनीचा सन्मान सध्या होत असताना त्यानंतर संपूर्ण स्पर्धेमध्ये क्रिकेट विथ म्युझिक प्रेक्षकांसोबत क्रिकेट आणि त्याचबरोबर संगीताचा अद्वितीय आनंद ज्यांनी पोचवला ते डीजे धन्नूचे प्रोपायटर धनंजय जामगरे यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करत आहोत. गोविंदादा धुमाल यांच्या शुभ हस्ते. सायनाथजी दलवे आपण जर क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन लगेचच स्थानापन्न व्हा. सायनाथजी दलवी मुख्य व्यासपीठाशी आपण लगेचच संलग्न व्हा. डीजे धन्नू यांचा शुभ सन्मान संपन्न होते. तदनंतर नारायणजी हिंदूराव यांना मी विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपलंही वेलकम आहे. तदनंतर आणखीन एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करत आहोत. श्री गणेश मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर भाऊदादा काळेकर ज्यांच्या संकल्पनेतून हे भव्यदिव्य व्यासपीठ आणि हे संपूर्ण क्रीडांगण या क्रीडानगरीची सजावट करण्यात आली ते श्री गणेश मंडप डेकोरेटरचे सर्व भाऊदादा काळेकर यांचा शुभ सन्मान आयोजन समितीच्या वतीनं मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. गुरुनाथ दादा कराळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न केला जाईल. सुंदरी क्रीडानगरी आणि त्या क्रीडानगरीला सजावट करण्याचं जबरदस्त काम ज्यांनी केलं ते भाऊदादा काळेकर आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती सध्या संपन्न होतं. त्यानंतर समालोचकाच्या भूमिकेत 4 दिवस ज्यांच्या आवाजाने क्रीडानगरी दुमदुमली प्राऊड व्हॉइस ऑफ डोंगरनावे मुरबाड सुनील शेळके सरांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. विलास धुमाळ सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करत आहोत. सुनील शेळके सरांचा शुभ सन्मान विलास धुमाळ सरांच्या शुभ हस्ते सध्या संपन्न होतोय. संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये 4 दिवस त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये गेली 4 दिवस ज्यांचा अत्यंत दर्जेदार असं समालोचन आपण ऐकलं. मराठी भाषेवर ज्यांची चांगली पकड आहे, इंग्रजीचाही उपयोग खरं तर धावतं समालोचन करत असताना जे करतात असे मुरबाड तालुक्यातील अत्यंत दर्जेदार नामवंत गुणवंत समालोचक मॅन फ्रॉम डोंगरनावे माझे साथी समालोचक दीपक बिराडे सर यांनाही आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. जयेश धुमाळ आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. सन्मान्य विलासजी रामचंद्र धुमाळ त्याचबरोबर किरणजी पंढरीनाथ धुमाळ यांचं या स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य गेली अनेक वर्षापासून मिळत आहे. स्पर्धेचा 8वं पर्व आपण यावेळेस अनुभवलं. या सहकार्य मूर्तींचा सन्मान मुख्य व्यासपीठावर इथे तुळशीदासजी धुमाळ यांच्या वतीने केला जात आहे. विनंती असेल आपणा दोघांसही आपण या सन्मानाचा स्वीकार करा. स्पर्धा पूर्णत्वास जाण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून सहकार्य येणं अपेक्षित असतं. हे सहकार्य ज्यांचं मिळालेलं आहे अशा ह्या दोन्ही व्यक्तिमत्वांचा मुख्य व्यासपीठावर इथे सन्मान केला जात आहे. आमचे विलास सर त्याचबरोबर त्यांच्या समवेत किरणजी धुमाळ. विलास सर यांच्यासाठी आजच एक अत्यंत चांगली बातमी आलेली आहे की न्यूज एजन्सीजद्वारे त्यांना खरं तर पत्रकार म्हणून नियुक्त केलं गेलेलं आहे. तुमच्या भावी वाटचालीसाठी कोरावळेकरांच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने तुम्हाला लक्ष शुभेच्छा असतील. असंच सहकार्य तुमचं भविष्यातही या आयोजकांना मिळो ही सदिच्छा. जाऊया आपण दीपक बिराडे सरांकडे.
या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक मरुदादा पाटील यांच्या वतीनं आमच्या आयोजन समितीला लाभलं. त्यांचं मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आभार आम्ही व्यक्त करत आहोत. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम रुपये 25,000 त्यासाठी प्रभुदाजी नाईक साहेब आणि बालादादा कांबरी यांचं सौजन्य लाभलं, त्यांचे आभार. तृतीय क्रमांकासाठी सुदर्शनदादा मोबे यांच्या वतीनं आम्हाला सहकार्य लाभलं, दादांचे आभार. चतुर्थ क्रमांकासाठी राहुलदादा इंदुराव आकाशदादा घुडे यांच्या वतीनं सहकार्य लाभलं, त्यांचे आभार. पाचव्या क्रमांकासाठी सुभाषप्पा घरत जिल्हा परिषद सदस्य ठाणे त्यांचं सहकार्य लाभलं, त्यांचेही आभार आम्ही व्यक्त करत आहोत. क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मयूरदादा पिसेकर, मोहनदादा गडगे, विकासदादा वारगडे, भरतदादा धुमाळ, श्रीपतबाबा धुमाळ, बच्चूदादा शांताराम धुमाळ या सर्व अतिथींचा आभार आम्ही व्यक्त करत आहोत. सर्व आकर्षक ट्रॉफीज शहापूरचे उद्योगपती सन्माननीय नरेशजी वसंत अधिकारी साहेब यांच्या वतीनं आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभल्या, त्यांचे आभार आम्ही व्यक्त करत आहोत. मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक विलासजी धुमाल सर, त्याचबरोबर गुरुनाथजी अशोक कराले, त्याचबरोबर तुकारामजी नारायण धुमाल यांच्या वतीनं आम्हाला लाभल्या, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. मालिकावीरसाठी LED TV जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरावलेचे मुख्याध्यापक दिगंबरजी पोटे सर यांच्या वतीनं आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभली, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. उत्कृष्ट फलंदाजासाठी मिक्सर विवेक यशवंत धुमाल यांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करत आहोत. उत्कृष्ट गोलंदाजासाठी मिक्सर निशांत हरेश धुमाल यांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करत आहोत. उत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॉफी वैभव सुखदेव इसामे यांच्या वतीनं त्यांचे आभार. उत्कृष्ट गोलंदाजासाठी ट्रॉफी संदीप दत्तात्रयजी धुमाल यांच्या वतीनं त्यांचे आभार. मालिकावीरसाठी ट्रॉफी किरणजी पंढरीनाथ धुमाल त्यांचे आभार. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीनं मॅच बॉल आम्हाला देण्यात आले ते महेशदादा भगत आणि भूषणजी यशवंत धुमाल यांचंही मनस्वी आभार आम्ही व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर या मैदानासाठी ज्यांचं सहकार्य आमच्या आयोजन समितीला लाभले ते भास्करदादा हिंदूराव खांदारेचे ज्येष्ठ ग्रामस्थ तथा समाजसेवक, त्यासमेत उमेशदादा चौधरी खांदारेचे ज्येष्ठ ग्रामस्थ तथा समाजसेवक या सर्व सौजन्य दात्यांचं, दानशूर दात्यांचं कुरावलेकर चषकाच्या 8व्या पर्वानिमित्त आम्ही मनस्वी आभार व्यक्त करत आहोत. अंतिम सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देत आहोत, ज्याची जबरदस्त कामगिरी या मॅचमध्ये राहिली. इंडिव्हिज्युअल 18 बॉलमध्ये 41 धावेची वादली संस्मरणीय केली ज्यानं साकारली. अंतिम सामन्याचा सामनावीर मॅन फ्रॉम चेंज द गेम खांदारे संकेत पवार. साईनाथ दादा दलवी यांच्या शुभ हस्ते सामनावीराच्या पुरस्काराचा आकर्षक चषक आणि त्याचबरोबर मेडल देऊन आपण संकेत पवारला सन्मानित करत आहोत. काय बॅटिंग केली यजमान संघाचा आज डॉमिनेशन. सर्व सामन्यांमध्ये मात्र 51 धावा अंतिम सामन्यात चेस करत असताना संकेत पवार नावाचं जे वादळ क्रीडानगरीमध्ये घोंगावलं त्या वादळाचा चांगला तडाखा बसला जे भोलेनाथ स्पोर्ट्स कोरवलेला. संकेत थांबायचं आहे, कॅश प्राइज देखील आहे ते देखील आपण घेऊन जा. टोटली 1400 रुपयाचं कॅश प्राइज संकेत पवारसाठी आलेलं आहे. भरतदादा धुमाळ यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज. उपसरपंच खांदारेचे अतुलदादा पवार यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्याचबरोबर आणखी 200चं कॅश प्राइज जयजी रोठे यांच्या वतीनं आलेला आय थिंक ते देखील आम्ही वितरित करत आहोत संकेत पवारला. ऑल द बेस्ट संकेत, तुमचेही मनस्वी आभार. अंतिम षटकात ज्याची जबरदस्त कामगिरी. व्यासपीठावरती उपस्थित साईनाथजी दळवी यांचा शुभ सन्मान आयोजन समितीच्या वतीनं आम्ही संपन्न करत आहोत. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मी रिक्वेस्ट करेल सचिनदादा धुमाल आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण संपन्न करायचा आहे. साईनाथजी दलवी या व्यासपीठावरती पारितोषिक वितरण समारंभ सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि दादांचा शुभ सन्मान सध्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना यानंतर पारितोषिक वितरण समारंभ सोहळा आपण संपन्न करत आहोत. कोरावलेकर चषकाचा 8वं पर्व मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न 40 टीमचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. अंतिम 5 संघ जे आकर्षक चमचमत्या करंडकाचे मानकरी ठरले. त्याचबरोबर जबरदस्त खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम कामगिरी सर्व विजेत्या संघाने केली. त्या सर्व विजेत्या संघांचं आयोजन समितीच्या वतीनं आम्ही पुनश्च आभार व्यक्त करत आहोत आणि कोरावलेकर बिग धमाका चषकातील
8व्या पर्वाच्या पारितोषिक वितरण समारंभ सोहळ्याला आयोजन समितीच्या परवानगीनिशी आम्ही सुरुवात करत आहोत. फर्स्ट ऑफ ऑल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देऊयात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. त्यासाठी आम्हाला लाभलेला आहे सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी मिक्सर सन्माननीय निशांतजी धुमाळ यांच्या माध्यमातून, तर ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे संदीपजी धुमाळ यांच्या माध्यमातून. आणि या पुरस्काराचं वितरण आकाश किरणदादा धुमाल यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण आम्ही करत आहोत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिक्सर विथ अ ब्युटिफुल ट्रॉफी, ज्याचा जबरदस्त इम्पॅक्ट आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिला. डॉमिनेटिंग बॉलिंग त्याची संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ही हाज गोल्डन आर्म, काय जबरदस्त गोलंदाजी त्याने केली. जेव्हा जेव्हा संघाला विकेटची आवश्यकता होती तेव्हा तेव्हा विकेट त्याने कॅरी केल्या. नामांकन आहे यजमान संघ जय बोलेना स्पोर्ट्स कोरावले आणि आकाश शिंगोळे ठरलाय 10 विकेट निशी कोरावलेकर चषकाच्या 8व्या हंगामातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. करत आहोत आकर्षक चषक आणि त्या समेत मिक्सर असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. विजेत्यांचे अभिनंदन, त्या समेत मान्यवरांचे आभार आम्ही व्यक्त करत आहोत. तदनंतर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज अर्थातच बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड आम्ही देत आहोत. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याचा जबरदस्त खेळ आपण पाहिला. पुरस्काराचं स्वरूप बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटसाठी मिक्सर, त्यासाठी सौजन्य विवेकजी धुमाळ यांच्या वतीनं, आणि ट्रॉफी आम्हाला लाभली आहे वैभवजी इसामे यांच्या वतीनं. आणि या पुरस्काराचं वितरण आम्ही करणार आहोत एकनाथजी धुमाल आणि त्या समेत विलास रामचंद्र धुमाळ सर यांच्या शुभ हस्ते. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट विथ द बॅट, ज्याचा जबरदस्त इम्पॅक्ट संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिला. यंगस्टरनं संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलं. सर्वोत्कृष्ट फलंदाज या किताबाचा मानकरी संघ आहे चेंज द गेम खांदारे, आणि स्पर्धेमध्ये 78 धावा बनवणारा संकेत पवार ठरलाय कोरावलेकर चषकाच्या 8व्या पर्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. संकेत विजेत्यांचे अभिनंदन, त्या समेत मान्यवरांचा देखील आभार आम्ही व्यक्त करत. यानंतर सांघिक पारितोषिक वितरण समारंभ सोहळा आम्ही संपन्न करत आहोत. स्पर्धेमध्ये 40 संघांचा सहभाग आपण पाहिला. सुपर 5 मध्ये 5 संघ दाखल झाले होते. त्यातील सांघिक 5व्या पारितोषिकाचं वितरण आपण या ठिकाणी करत आहोत. सुभाषाप्पा घर जिल्हा परिषद सदस्य ठाणे यांच्या वतीनं आर्थिक सौजन्य, त्याचबरोबर आकर्षक चषक नरेशजी वसंत अधिकारी उद्योगपती शहापूर यांच्या वतीनं आम्हाला लाभलेले आहेत. या 5व्या क्रमांकाचा पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी मी व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अतिथींना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण आपण करायचं आहे. गुरुनाथदादा कराले आणि त्यासमेत साईनाथजी दलवी यांच्या शुभ हस्ते 5व्या क्रमांकाचं आकर्षक चषक आणि त्याचबरोबर रोख रक्कम रुपये 10,000 देऊन आपण सन्मानित करत आहोत स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी जय हनुमान कोंडे साखरे. प्लीज हॅव अ बिग हँड फॉर देम. अमोल चौधरी, निलेश आणि त्यांचं संपूर्ण युनिट कोरावलेकर चषकातील 8व्या पर्वातील पंचम अर्थातच 5व्या क्रमांकाचे मानकरी. मान्यवरांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण आपण करत आहोत. विजेत्यांचे अभिनंदन, त्याचबरोबर मान्यवरांचे देखील आभार. यानंतर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक आणि या पारितोषिकाचं वितरण आपण करणार आहोत. चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाचं स्वरूप रोख रक्कम रुपये 10,000 व आकर्षक झळालता बिग धमाका कोरावलेकर करंडक. गोविंदजी लक्ष्मण धुमाल आणि त्यासमेत किरणजी पंढरीनाथ धुमाल या आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ हस्ते या चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण आम्ही करत आहोत. 4th प्लेस इन द टुर्नामेंट शिवप्रेमी शिरगाव.
सचिन चोरगे अँड कंपनी या कोरावळेकर चषकातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी. सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते या चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दावत. मी शिरगाव संघाला या ठिकाणी आपल्या आयोजकांच्या वतीनं मान्यवरांच्या उपस्थितीत चतुर्थ क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम रुपये 10,000 हे पारितोषिक देऊन आपण सन्मानित करत आहोत. विजेत्यांचे अभिनंदन. कमी कालावधीमध्ये ह्या आयोजनाचं मला वाटतं नियोजन केलं होतं आणि MGCAने खूपच तारखा डिक्लेअर केल्या होत्या. तुलसीदास सरांचं खूप खूप धन्यवाद. ते प्रत्येक वर्षी आयोजन करतात आणि अप्रतिमच करतात. आणि हा सर्व यामागे जर श्रेय असेल तर ते सर्व ग्रामस्थ मंडळ कोरावळेकरांचं, कारण तुमची एकी नसती तर हे सिद्ध झालंच नसतं आणि हे यशस्वी कार्य कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता पण झालं नसतं. कारण असोसिएशन मुरबाडमध्ये खूप झाल्या आहेत आणि कोरावळे गावातून पण वेगवेगळ्या असोसिएशनचे प्रतिनिधित्व करतात टीम्स, परंतु त्या टीम्स जेव्हा ह्या मैदानावर खेळतात त्यावेळेस ते एकत्रच खेळतात आणि कोणत्याही प्रकारचं स्पर्धेला गालबोट लागत नाही आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खेळतात. अत्यंत अल्पावधीमध्ये त्यांनी हे ग्राउंड जे आपण बघतो आउटफील्ड असेल किंवा इतर वर्क असेल किंवा संघ असतील किंवा हे नियोजन असेल, यामध्ये ज्या ज्या मान्यवरांनी इथे बक्षिसांना सहकार्य केलं त्या सर्व मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद करतो. तुम्ही अशाच प्रकारे सहकार्य करत आहे या आयोजकांना, जेणेकरून येथील जे खेळाडू आहेत, जसं की आज पहिल्यांदाच नव्हे तर आपण 2 वर्षे पाहतोय की MGCAला प्रत्येक नवीन विनर मिळतोय, तसं कोरावळेकरांनी सुद्धा आज हे नियोजन केलं चांगल्या पद्धतीचं आणि MGCAला एक नवीन विनर मिळाला, द चेंज द गेम खांदारे. त्या संघाचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि त्यांनी दाखवून दिलं की तुम्ही जेव्हा मेहनत करता, तुमची मेहनत 99% असेल तर 1% तुम्हाला सक्सेस काय मिळतं, 1% तुम्हाला नशिबाने सुद्धा साथ दिली असते, परंतु कोणतीही टीम 100% नशिबावर अवलंबून राहू शकत नाही आहे. तुम्ही मेहनत केली म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात आणि प्रत्येक संघाला त्यांनी दाखवून दिलं की तुम्ही मेहनत करा, एक दिवस यश तुम्हाला नक्की मिळेल. सफलता एक दिन में नहीं मिलती लेकिन एक दिन जरूर मिलती है. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद करतो आणि आयोजकांना मी प्रामाणिकपणे एक विनंती करतो की खांदारे टीमने पराभूत संघ हा खाटेगर होता, तर त्यांनी पहिला क्रमांक मारलेला आहे, तर खाटेगर संघाला 4था क्रमांक देण्यात यावा आणि आम्हाला 5वा क्रमांक देण्यात कोंडे साखरेला मी विनंती करतो की आम्हाला 5वा क्रमांक देण्यात यावा. 4थ्या क्रमांकावर आमचा हक्क नाही आहे. धन्यवाद. मला 2 शब्द बोलण्यात दिलं तर आयोजकांचं पुन्हा एकदा धन्यवाद. सचिनजी चोरके सरांच्या शुभ हस्ते चषकाची अदला बदल आता केली जाईल. खरं तर हा मनाचा मोठेपण आहे. नेहमीच नवख्या संघांना चांगलं सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सचिन चोरगे सर आणि त्यांच्या संपूर्ण शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाचा असतो. सो आता पारितोषिकामध्ये बदलाव होईल. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी असेल जयमान कोंडे साखरे आणि पंचम क्रमांकाचा मानकरी असेल शिवप्रेमी शिरगाव. हॅट्स ऑफ यू सचिन चोरगे सर, त्यासाठी स्पेशल थँक मॅनेजमेंट कमिटीकडून. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी वितरित करत आहोत. भरतदादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते पारितोषिकाचं स्वरूप आहे रोख रक्कम रुपये 12,000 व आकर्षक जळालता मानाचा कोरावळेकर धमाका चषकाचा हा करंडक. 3rd प्लेस इन दिस टुर्नामेंट. स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघाचं नवीन नामकरण झालं आणि या स्पर्धेमध्ये संघाचं नेतृत्व करत असताना मुकेश पानसरे आणि त्याच्या संपूर्ण युनिटची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली. जय बजरंग मानिवली क्रिकेट संघ ठरला आहे कोरावळेकर चषकातील 8व्या हंगामातील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. असणारं व्यक्तिमत्व आणि दादांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण आम्ही करत आहोत. रोख रक्कम रुपये 12,000 व आकर्षक चषक. ऑल द बेस्ट मुकेश पानसरे अँड ऑल टीम जय बजरंग मानिवली. विजेत्यांचे अभिनंदन त्यासमेत आम्ही व्यक्त करत आहोत. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करत आहोत. रोख रक्कम रुपये 25,000 आणि त्यासमेत आकर्षक जळालता बिग धमाका कोरावळेकर चषकाचा हा करंडक, असं या पुरस्काराचं स्वरूप आणि या पुरस्काराचं वितरण
हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज धुमाल, त्याचबरोबर कोरावळे ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, लोकप्रिय लोकभिमुख व्यक्तिमत्व अशोकदादा धुमाळ सरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण आम्ही करत आहोत. करत आहोत. होम टीम घरच्या मैदानावरती जबरदस्त कामगिरी. जितू सागर मोहन अँड ऑल युनिट जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोरावले ठरलाय कोरावलेकर चषकाच्या 8व्या पर्वातील उपविजेता, अर्थातच रनर अप, द्वितीय क्रमांकाचा मानकरी. विजेत्यांचे अभिनंदन, त्यासमेत मान्यवरांचे आभार. यानंतर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, अर्थातच मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, हा महत्त्वाचा किताब आम्ही जाहीर करत आहोत. मालिकावीरसाठी पारितोषिकाचं स्वरूप आपण बघत आहोत. LED TV जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरावळेचे मुख्याध्यापक दिगंबरजी पोटे सर यांच्या वतीने आम्हाला लाभलेली आहे. आणि या मालिकावीरसाठी ट्रॉफी किरणदादा पंढरीनाथ धुमाल यांच्या वतीने आम्हाला लाभलेलं. या पारितोषिकाचं वितरण आम्ही करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित आपले सन्माननीय अतिथी उद्योजक राहुलदादा हिंदूराव यांच्या शुभ हस्ते. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, एनीबडी गेस? कोरावलेकर चषकाच्या 8व्या हंगामातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर, विथ द बॅट विथ द बॉल, दोन्ही डिपार्टमेंटमध्ये ज्याची जबरदस्त कामगिरी. फलंदाजी करत असताना बॅटच्या माध्यमातून धावा बनवल्या 90, गोलंदाजी करत असताना विकेट घेतल्या 5. त्याच्या जवळपास कोणी नाहीये. या स्पर्धेतील मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट संघ आहे जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोरावले. आणि संघ नायक, संघ कर्णधार सागर शिंगोले ठरलाय कोरावलेकर चषकाचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट खेळाडू, मालिकावीर. सासने मुरबाड आणि दादांच्या शुभ हस्ते आपण LED TV आणि त्याचबरोबर चषक देऊन सागर शिंगोले यांना सन्मानित करत आहोत. 90 धावा फलंदाजी करत असताना तर गोलंदाजी करत असताना 5 विकेट. दोनही बंधुराजांनी कोरावलेकर चषकात आपलं अधिराज्य गाठलेलं आहे, राखलेलं आहे. आकाश धुमाल आकाश शिंगोले 10 विकेटचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, तर सागर शिंगोले 90 धावा आणि 5 विकेटसह सर्वोत्कृष्ट खेळाडू. दोघांचंही अभिनंदन. यानंतर महाअंतिम पारितोषिक आपण वितरित करण्यापूर्वी विलास धुमाल सरांचं संबोधन आपण या ठिकाणी ऐकत आहोत. हॅलो. आज या ठिकाणी कोरावळे चषकामध्ये जो संघ विजेते झालेला आहे त्यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे. क्रिकेटचा विजय झाला आणि ही जी क्रिकेटची पंढरी आपण या ठिकाणी पाहतोय, हे आयोजन ज्यांच्या विचारातून झालं आहे. कोरावळे गावामध्ये युवा पिढी पुढे जात आहे. त्या युवा पिढीमधील एक नवतरुण आमच्यामध्ये आहे आणि तो हिरा पडद्याच्या मागे राहूनसुद्धा सगळ्या गोष्टी सक्सेस करतोय. असं व्यक्तिमत्व माननीय श्री तुळशीदास धर्मा धुमाल यांना मी विनंती करतोय की आपण या स्टेजवर यायचं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपल्या या शुभ हस्ते या आदर्श व्यक्तिमत्वाचा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. धन्यवाद. उपस्थित सर्व पाहुणे आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण या आदर्श
व्यक्तिमत्वाचा का पडद्याच्या मागून सर्व सूत्र हलवणे कोणाला पण जमतंय, परंतु सगळ्यांना संघटित करून या ठिकाणी ही स्पर्धा उंच शिखरावर नेऊन ठेवली असं तुळशीदासजी धुमाल यांचं या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन करायचं आहे. पुढील वाटचालीसाठी असंच पुढल्या वर्षी कोरावळेकर चषक याच्यापेक्षा उत्कृष्ट असं नियोजन आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. यानंतर महांतिम पारितोषिकाची उद्घोषणा आपण करत आहोत. कोरावळेकर चषकाचा 8वं पर्व आणि 8व्या पर्वातील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करत आहोत. पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकाचं स्वरूप रोख रक्कम रुपये 50,000 व आकर्षक झलालता मानाचा कोरावळेकर चषक करंडक. आणि या पारितोषिकाचं वितरण उद्योजक सुदर्शनदादा मोपे त्याचबरोबर आकाशदादा गुडे यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट महाअंतिम विजेते, एक नवीन चेहरा, एक नवीन ओळख, एक नवा धाक, एक नवा दरारा, चेंज द गेम खाणारे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स. वेल प्ले बॉयज. मनपूर्वक अभिनंदन संकेत, सुजल, अकबर, उमेश अँड ऑल टीम. विजेत्यांचे अभिनंदन त्याचबरोबर मान्यवरांचे आभार या कोरावळेकर चषकाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करत आहोत. आयोजन समितीच्या परवानगीनिशी कोरावळेकर चषकाचा 8वं पर्व यशस्वीरित्या संपन्न झाला. आम्ही ते जाहीर करतो. आपली सर्वांची पारितोषिक वितरण समारंभ सोहळ्याची समाप्ती झाल्यानंतर आम्ही रजा घेतो. पुन्हा एकदा पुढच्या वर्षी नवीन हंगामात एका नवीन ढंगामात कोरावळेकर चषकाचं हे 9वं पर्व पाहायला आणि यायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना गुड बाय. जय हिंद, जय जिजाऊ, जय जिराव, जय क्रिकेट. धन्यवाद.